नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी आपण गेलो होतो शेताकडे. थोडंसं तणनाशक फवारणी राहिली होती. त्यामुळं तणनाशक फवारणी वगैरे करून घेतली. आपल्यासोबत आपला भाऊ पण होता. भाऊ फवारत होता. आपण काय पाणीच घालत होतो. त्यानंतर आलो घरी. फ्रेश वगैरे झालं. मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं. गाडी वगैरे साफ केली. कारण आज आपल्याला जायचं होतं राजूरला. म्हणजे तामसपूरला. आपल्याला आणायला जायचं होतं खात. मग काय तिथून निघालो. आलो इथं समर्थ शाळेवर. थोडंसं भाऊचं काम होतं. मग काय शाळेमध्ये थोडीशी त्यांची विजिट होती. मग म्हणलं चला सोबत जाऊ, जात जात काम पण होऊन जाईल. मग काय एक नंबर शाळा बांधलेली आहे. शाळेमध्ये विद्यार्थी पण चांगले आहेत. त्यामुळे थोडंसं परिसर वगैरे फिरला शाळेचा. मग तिथून आलो आपण राजूर शहरामध्ये. मग तिथं थोडंसं आपण थांबलो. छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या थोडंसंच अलीकडे. तिथं थोडंसं काम होतं. त्यामुळे मग तिथून एक व्हिडिओ वगैरे घेतला. वातावरण तर काय खूप ऊन लागत होतं आणि आज गरमी पण खूप होती. आपल्यासोबत होती सई. मग सईला एक चॉकलेट घेऊन दिलं. कारण आपला तर आज काय सोमवार होता. आपण खाणारच होतो पण परत लक्षात आलं. मग त्यामुळं म्हणलं दोन्ही पण तूच खा. तिथं भेट झाली आपल्या नारायण भाऊची. मग भाऊनं काय चहा सांगितला आणि त्यांच्यासोबत एक त्यांचा मित्र होता ड्रायव्हर. गप्पा चालू होत्या. चहा वगैरे घेतला आणि आला आपल्या गाडीचा नंबर भरायला. मग काय सुंदर कृषी सेवा केंद्र इथल्याच गोडाऊनला आपल्याला भरायचं होतं खात. काही मार्केट यार्डमधून भरून आणला आणि बाकीचा जो आहे तो इथे येऊन भरला. मग काय गाडी वगैरे भरली. जवळपास 30-32 पोते होते. सर्व भरून घेतले. मग आलो आपल्या धीरजच्या हॉटेलवर. मग म्हणलं नाना होते हॉटेलवर. नानाला म्हणलं मस्तपैकी एक चहा द्या. नानाच्या हॉटेलवर चहा वगैरे घेतला आणि आलो आपण तेलगाव पाटीपासून थोडंसं पुढे आणि आपल्या अमोलभाईच्या दुकानावर. मग म्हणलं इथून थोडासा आपल्याला खात घेऊन जायचं होतं शेताकडे. त्यामुळे इथं आलो. गोडाऊनला वगैरे गाडी लावली आणि तिथलं सर्व काम वगैरे आटपून आपण आलो घरी. मग काय जेवण वगैरे केलं. उपवास होता, उपवास वगैरे सोडला. मग काय आपल्यासोबत राम बसला होता. म्हणलं गाडीवर बसायचे. मग काय त्याला गाडीवर वगैरे बसलं. थोडेसे पोते घरी उतरायचे होते. ते सर्व उतरून वगैरे घेतले आणि राम म्हणला चला मामा मी तुमच्या सोबत येतो. त्याला काय बोलायला येत नाही. पण तो म्हणला चल आता गाडीतून काय उतरतच नव्हता. मग म्हणलं चल तो पण आता गाडीत येशील. परत शेत वगैरे बघून ये. मग त्यामुळे तिथून त्याला घेतलो आणि निघालो शेताकडे. बघू शकता सोयाबीन एक नंबर आलेलं आहे. 1 महिना झाला आपल्याला पेरून. त्यानंतर तिथून आलो. 2-3 जागी पोते वगैरे खाली करायचे होते. पोते वगैरे खाली केले. कसं खेळतंय कसं आहे लहानपणी लईच मातीचा नाद असतो. कारण बालपणच खूप छान होतं. हे पुन्हा मोठं झाल्यानंतर कळते. त्यानंतर तिथून पुढे आलो. आपली गाडी वगैरे खाली केली आणि निघालो आपण गावाकडे दमादमानं. कारण रस्ता खूप सुंदर आहे हो. कसं आहे फर्स्टशिवाय काही गाडी चालत नव्हती. तरी पण म्हणलं चलू द्या. लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.